वेलकम टू मनीषा अँड मसाले. चला, आजची आपली रेसिपी आहे मटर पनीर. एकदम हॉटेल सारखी बनते ही भाजी. तर आता आपण साहित्य बघूया काय लागतंय ते. तर त्याच्यासाठी मी पनीर घेतलेले 250 ग्रॅम. ह्या साईज मध्ये तुकडे करून घेतलेले आणि थोडंसं ठेवलेलं आहे, पुढे वापरणार आहे. तर आता याच्यामध्ये आपण थोडे मसाले टाकून घेणार आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचंय. अर्धा चमच्याला एक कमी आहे. थोडीशी हळद टाकायची. मसाले लावले म्हणजे पनीरला टेस्ट छान येते. आणि हे आता आपण मिक्स करून घ्यायचे. हलक्या हाताने मिक्स करायचं. अशा प्रकारे चोळून मिक्स नाही करायचं, मग पनीर तुटतं. त्याच्यामुळे हलक्या हाताने मिक्स करून आणि सगळे आपण बाकीची तयारी करतो त्याच्या आधीच हे सुरुवातीलाच लावून ठेवायचं, म्हणजे छान असं पनीर मध्ये मसाला मुरतो हा. आता लावून झालाय सगळीकडे. आता हे ठेवून देऊया आणि आता बाकीची तयारी करून घेऊया आपण. तर त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, असे पातळ कट करून, आणि 2 टमाटे घेतलेले आहेत, ते पण पातळ कट करून घेतलेले आहेत. आता कांदा फ्राय करून घेऊया. आणि टमाटे असे कट केले ना की काय होतं, एकदम पटदिशी मऊ होतात टमाटे. त्याच्यामुळे असे उभेच कट करून घ्यायचे. आणि कांदा पण एकदम असा मस्त गोल्डन होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा. आणि थोडं तेल जास्त टाकायचं, म्हणजे चांगला परततो बी पटदिशी मसाला, आणि नंतर मग जास्त तेल टाकायची गरज नाही पडत. अशा प्रकारे आता याच्यामध्ये मी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि एक तेजपत्ता टाकलेला आहे. एवढाच मसाला टाकायचा, या भाजीला छान लागते. आणि टमाटे पण टाकून घेतलेत. आता याच्यामध्ये लसूण टाकणार आहे. 10-12 पाकळ्या लसूण आहे, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत मी. कोथिंबीर नाही टाकायची, पनीरला हिरवा कलर चांगला नाही दिसत, त्याच्यामुळं फक्त काड्या चव छान येण्यासाठी टाकायच्या. आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर मसाला मऊ होतो. आता हे मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. एकदम मऊ झाला पाहिजे टमाटा पूर्ण. अशा प्रकारे पूर्ण कच्चेपणा गेलेला आहे टमाट्याचा. अशा प्रकारे परतून घ्यायचा मसाला. आता याच्यामध्ये ना मी थोडंसं काजू घेतलेले आहेत, एक 10-12 काजू टाकलेले आहेत. आणि गरम पाण्यामध्ये ठेवले होते मी एक 10-15 मिनिटं, म्हणजे चांगले मऊ होतात आणि ग्रेव्ही छान अशी होते. मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. आता गॅस बंद करायचा आणि थोडीशी आपल्याला थंड होऊन द्यायचं. पाणी टाकल्यामुळे थंड पण होतं आणि मसाल्याचं टेक्स्चर पण खूप छान होतं. वाटल्यानंतर, पाणी टाकल्यानंतर एकसारखं असं शिजून निघतो मसाला आपण पाणी टाकल्यावरती. आता याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे. 1 चमचा तूप घेतलेला आहे. तुम्ही बटरही वापरू शकता. आपण ह्याच्यामध्ये जेव्हा पनीर परततो ना तर खूप छान टेस्ट लागते. नसेल तर तेलात जरी परतले तरी चालते. पनीरचे एक तुकडे ठेवून घेऊया. पनीरला पण चव येते, म्हणजे आपण भाजीमध्ये नुसतं पनीर टाकलं की त्याला चव नाही लागत. अशा प्रकारे केल्यावर छान असे पनीर पण लागतात. आणि हे पण 2-3 मिनिटं हलक्या हाताने परतून घ्यायचे आपल्याला. एकदम असं वरच्यावर म्हणजे त्यांना परतून घ्यायचं. मसाला पूर्ण निघला नाही पाहिजे पनीरचा. आणि सॉफ्ट पण राहतात. 3-4 मिनिटं तुम्ही परतलं की मस्त सॉफ्ट राहतात. बारीक गॅसवरतीच परतायचं, म्हणजे मसाला पण जळत नाही पनीरला आपण लावलेला. आता हे मस्तपैकी पनीर झालेले आहेत आपले परतून. आता हे काढून घेऊया. आणि ह्याच पॅनमध्ये आता मी तेल टाकून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी 2 कांदे घेतलेले, तिथं 2 वापरलेत आणि इथं 1 कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलेला आहे मोठ्या साईजचा. मसाल्यात जास्त वापरला नाही मी कांदा, का तर बारीक कट केलेला टाकल्यानंतर पण छान होती भाजी. तुम्ही मसाल्यात आधीच जास्त जर टाकला कांदा तर मग ते मसाला चांगला नाही होत, असं घट्ट चिकट होतो. आता हे अशा प्रकारे मी कांदा चांगला फ्राय करून घेतलेला आहे. याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. धना पावडर 1 चमचा टाकलेले आहे. आणि पनीर मसाला आहे ते 1.5 चमचा वापरणार आहे मी आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला आपण जे वाटून घेतलेलं आहे तो मसाला लगेच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा, का तरी आपण टाकलेले कोरडे मसाले जळतात मग लगेच तेलामध्ये.
आता हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आणि जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यात पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. पाणी टाकायचं थोडं मसाल्याला. अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी टाकून एकदम छान असा मसाला परतून घेतलेला आहे. तेल सुटलेलं आहे मसाल्याला, पूर्ण कच्चापणा गेलेला आहे मसाल्याचा. अशा प्रकारे मस्त परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी मटर घेतलेले आहेत, हे फ्रोझन आहेत. तुम्ही कच्चे जर घेतले तर ते थोडेसे गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे मऊ करून. हे मऊ झालेले असतात शिजवल्यामुळं, मी डायरेक्ट टाकलेले आहेत. आता हे मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनटं याच्याबरोबर आपल्याला मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी टाकत त्याला जसं आपल्याला गिरवी पाहिजे त्या पद्धतीने पाणी टाकत आपल्याला हे मिक्स करत राहायचं. घट्ट पातळ जसं गिरवी तुम्हाला हवी असेल तसं अशा प्रकारे केली तरी पण चालते, जास्त पण पातळ नाही करायची. आता हे मी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे चवीसाठी. तुम्हाला आवडत नसेल नाही टाकली तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकून घेऊया. हे पण मिक्स करून घ्यायचे. खूप मस्त अशी ही भाजी लागते. आता याच्यामध्ये मी मगाशी जसं म्हटलं होतं तुम्हाला की मी आता 1.5 चमचा टाकणार आहे, तर मी आता 1 चमचा टाकलेला आहे पनीर मसाला. आधी जेव्हा आपण टाकतो तर त्याचा वास पूर्ण निघून जातो आपण मसाला परतपर्यंत, तर शेवट असा टाकला म्हणजे वास छान येतो. आता याच्यामध्ये मी ठेवलेलं जे थोडंसं पनीर होतं ते खिसून घ्यायचं बारीक खिसणीने. त्याच्यामुळे काय होतं, एकदम हॉटेलसारखं टेक्स्चर येतं त्या भाजीला. एकदम बारीक खिसणीने खिसायचं थोडंसं पनीर. अशा प्रकारे एकदम घट्ट असं होती भाजी. आणि याच्यावरती मी 2 चमचे क्रीम वापरलेले आहे. तुमच्याकडे जर क्रीम नसेल तर तुम्ही थोडंसं पनीर दुधामध्ये सुद्धा बारीक वाटून टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, 1 चमचा 2 चमचे. आता इथं मी 2 चमचे वापरलेला आहे. तर अशा प्रकारे आपली मटर पनीरची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही देखील नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. आणि माझे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.